Welcome back, dear student. In video lecture number 6, the name of topic is that crystal structure. In last lecture, I was completed the beat. The name of beat is that classification of crystalline solid. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड पर्यंत आपण मागच्या तासाला त्याचा स्टडी केलेला आहे. आताच्या तासाला आपल्याला क्रिस्टलाइन स्ट्रक्चरच्या पुढचं जे टायटल आहे ते म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. पुढचं टायटल क्रिस्टल स्ट्रक्चर. आता क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय? तर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 3 डायमेन्शनल मीन्स दॅट x-axis, y-axis and z-axis. 3-dimensional arrangement of constituent particle. 3-dimensional arrangement of constituent particle to form the crystal. म्हणजे constituent particle किंवा particle जी अरेंजमेंट असेल ती 3 डायमेन्शनल असेल, 3 डायमेन्शनल असेल, either in x-axis, y-axis and z-axis. To form the crystal structure, and this crystal structure is described by the 2 terms, namely first is that lattice and second is that basis. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर डिस्क्राइब करण्यासाठी प्रामुख्याने 2 टर्म ह्या यूज केल्या जातात. त्याच्यातली पहिली टर्म तुमच्या समोर आहे लॅटिस आणि दुसरी टर्म आहे बेसिस. Okay, so what do you mean by lattice and what do you mean by basis? We have discussed one by one. आता lattice म्हणजे काय? Lattice is a geometrical arrangement of point. Geometrical arrangement in that x-axis, y-axis and z-axis. The geometrical arrangement of point in a 3-dimensional. जॉमेट्रिकल अरेंजमेंट असते. जॉमेट्रिकल अरेंजमेंट म्हणजे ती आयदर क्युबिक असेल, हेक्सागोनल असेल, त्याच्यानंतर ती मोनोक्लिनिक असेल, ट्रायक्लिनिक असेल. अरेंजमेंट जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन 3 डायमेन्शनल. इट इज इन द पिरियडिक ॲरे. म्हणजे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट जे पार्टिकलची असते ती रिपीट होत असेल त्या पिरियडिकली अरेंजमेंट ऑफ द 3 डायमेन्शनल geometrical arrangement of the particle is called as a lattice. त्याला काय म्हटलं गेलं? लॅटिस असं म्हटलं गेलं. आता लक्षात आहे. आता लॅटिस जे असं आपण म्हणतो लॅटिस, तर याच्यामध्ये पहिली जी बघा 3 डायमेन्शनल, याच्यामध्ये जर 3 डायमेन्शनल आपल्याला बघायचं झालं असेल तर बघा मी जस्ट चेक इट. दिस इज द 3 डायमेन्शनल. ही काय झाली? इट इज अ 3 डायमेन्शनल. This is a lattice. याला काय म्हटलं गेलं? लॅटिस असं म्हटलं गेलं. याच्यामध्ये आता हे जे डॉट दिसतात बारीक बारीक डॉट, हे डॉट काय? इट इज द अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स आहेत. हे काय? पॉइंट्स आहेत. त्या पॉइंटची अरेंजमेंट हे रिपीटेड झाली पिरियडिकली, म्हणजे रिपीटेड. बघा हाय पॉइंट, परत हाय पॉइंट आणि हाय पॉइंट. म्हणजे त्याची काय झाली? पिरियडिकली रिपीटेड अरेंजमेंट झाली. काय झाली त्याची? पिरियडिकली रिपीटेड अरेंजमेंट झाली. आणि ह्या पिरियडिकली रिपीटेड अरेंजमेंट म्हणजे ती रिपीट होते अरेंजमेंट. बघा हाय पॉइंट आणि हाय पॉइंट, ह्याच पॉइंटची ही अरेंजमेंट काय झाली? रिपीटेड अरेंजमेंट झाली. त्याची अरेंजमेंट काय झाली? रिपीटेड अरेंजमेंट झाली. आणि ही रिपीटेड अरेंजमेंट किती डायमेन्शनल मध्ये? इट इज इन द 3 डायमेन्शनल. It is which dimensional? It is in the 3 dimensional. Hence it is called as a lattice. त्याला काय म्हटलं गेलं? लॅटिस असं म्हटलं गेलं. मग क्रिस्टल स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी लॅटिसच्या जोडीला अजून एक लागतो, त्याला म्हटलं जातं बेसिस. काय म्हटलं जातं त्याला? बेसिस. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बेसिस? CP, that is a constituent particle. The constituent particle are attached to the lattice point.
कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे असतात ॲटम्स, आयन्स और मॉलिक्यूल हे जर लॅटिस बॉन्डला अटॅच होत असतील, ते लॅटिस बॉन्डला अटॅच झाल्यानंतर त्याच्यापासून काय फॉर्म तयार होतं? क्रिस्टल स्ट्रक्चर. काय फॉर्म तयार होतं? क्रिस्टल स्ट्रक्चर. लॅटिस पॉइंट फॉर्म द बेसिस ऑफ द क्रिस्टल लॅटिस. म्हणजे लॅटिसला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल अटॅच होत असतील, ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर लॅटिसला अटॅच झाल्यानंतर त्याच्यापासून जे काही तयार होत असेल त्याला म्हणतात बेसिस. आणि त्या बेसिस पासून काय तयार होतं? क्रिस्टल लॅटिस तयार होतं. काय तयार होतं त्याच्यापासून? क्रिस्टल लॅटिस. ओके. क्रिस्टल लॅटिसला अजून एक शब्द नाव दिलंय, क्रिस्टल लॅटिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्पेस लॅटिस. क्रिस्टल लॅटिसलाच काय म्हटलं गेलं बाळांनो? इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्पेस लॅटिस ऑफ द क्रिस्टल. ओके. मग आता ह्या डायग्रामकडे लक्ष द्या. हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल मी सांगतोय, हा जो पार्टिकल आहे हा बेसिस आहे, बरोबर आहे, आणि हा लॅटिस आहे. बेसिस आणि लॅटिस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काय तयार होते? इथे क्रिस्टल तयार. काय तयार होतं? क्रिस्टल. म्हणजे बघा, जर तुमच्या असं लक्षात असेल, दिस इज द बेसिस. ओके, दिस इज द बेसिस. ओके, and this is the lattice and basis to obtain the corresponding, that is a crystal. Okay. मग आता हे जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, हे क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना एक महत्त्वाचा रिपीटिंग पार्ट येतो. त्या रिपीटिंग पार्टला आपण म्हटलं होतं युनिट सेल. काय म्हटलं होतं त्याला? युनिट सेल. मग ह्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये पुढचा जो पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे की तो म्हणजे युनिट सेल. युनिट या शब्दाचा अर्थ काय असतो? स्मॉल. युनिट या शब्दाचा अर्थ काय? स्मॉल. युनिट या शब्दाचा अर्थ काय वाढलो? इट इज अ स्मॉल. आता युनिट सेल म्हणजे काय ते आपल्याला डिस्कस करायचं. स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट. व्हॉट इज द डेफिनेशन? स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर is called as a unit cell. Is called as a unit cell. काय म्हटलं बघा? What is the definition? The smallest repeating structure in structural unit of crystal structure is called as unit cell. त्याला काय म्हटलं गेलं? युनिट सेल असं म्हटलं गेलं. आता याच्यामध्ये समजून घ्या. आता क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिड लक्षात घ्या. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे तिथे काय म्हणतो आपण? क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतोय की याच्यामध्ये स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट जे असतं त्या स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिटला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणतो. आता एक एक्झाम्पल मी सांगतो. इयर, वर्ष आपण त्याला म्हणतो. ओके. एका वर्षामध्ये किती मंथ असतात? 12 मंथ असतात. मंथ हे कशापासून तयार होतात? वीक पासून तयार होतात. वीक कशापासून तयार होतात? डेज पासून तयार होतात. म्हणजे डे हा काय झाला? रिपीटेड पोर्शन झाला. म्हणून इयरचा रिपीटेड पोर्शन किंवा युनिट सेल ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे काय असेल? डे असेल. काय असेल तो? डे असेल. आता मी एक डायग्राम काढतो. त्या डायग्राम मध्ये तुमच्या असं लक्षात येत असेल बघा, लक्षात इकडे की when we draw this diagram, ही डायग्राम जशी मी काढली तर तुमच्या असं लक्षात येतं, just see that this is a diagram. In this diagram, this part and this part is same or different? It is the same. This part and this part, it is a same or different? It is the same. So this part A, this part A dash, this part is a B and this part is a B dash. Okay.
कुठला पार्ट येतो ए ए डॅश बी बी डॅश. पण दिस पार्ट इज सिमिलर टू दिस. हा पार्ट आणि हा पार्ट कसा आला सेम आला. दिस पार्ट and this part are same or different? It is the same. It is a repeated. So that this is a repeated portion. This is a repeated portion. This is a repeated portion, and this is a repeated portion. So that this repeated portion in the crystalline solid or in the crystalline structure is collectively called as a unit cell. It's called as a unit cell. त्याला काय म्हटलं गेलं बाळांनो? Unit cell असं म्हटलं गेलं. Just see that. This is a crystal structure. दिसतंय का तुम्हाला? This is a crystal structure. हे काय झालं? क्रिस्टल स्ट्रक्चर झालं. या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये ही जी बाजू तुमच्या समोर आहे दिसते काही फ्रंट फेस, तशीच इकडची बॅक साइड तशी ही टॉप बॉटम लेफ्ट अँड राईट. काय झालं सांगा बरं. हा जो पार्ट आहे तोच पार्ट हा आहे, म्हणजे हा काय झाला युनिट सेल झाला, हा पण काय झाला युनिट सेल झाला, हा पण काय झाला युनिट सेल झाला. आणि या सर्वांचं मिळून काय तयार झालं टू ऑब्टेन द क्रिस्टल स्ट्रक्चर. टू ऑब्टेन द क्रिस्टल स्ट्रक्चर काय तयार झालं त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर तयार झालं. ओके. मग क्रिस्टल स्ट्रक्चर जे असं आपण ड्रॉ करतो कुठलंही क्रिस्टल स्ट्रक्चर तर ड्रॉ करत असताना आपल्याला दोन गोष्टी माहीत असायला पाहिजे. फर्स्ट इज दॅट एज लेंथ अँड सेकंड इज दॅट अँगल. एज लेंथ म्हणजे आपण त्याला कडा असं म्हणतो आणि अँगल अल्फा बीटा आणि गॅमा. ज्यावेळेस मी डायग्राम ड्रॉ केली क्रिस्टल स्ट्रक्चरची त्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं क्रिस्टल स्ट्रक्चर तर त्या डायग्राम मध्ये जर आपण समजा मी हे डायग्राम ड्रॉ केली. दिस इज द crystal structure. In that crystal structure we represented the angle and edge length. आता त्याच्यामध्ये मला अँगल आणि एज लेंथ काय करायचे आहे तुम्हाला दाखवायचे आहे. मग आता अँगल आणि एज लेंथ दाखवण्यासाठी मी पहिले सांगतोय हा अल्फा हा बीटा गॅमा अँगल येते. त्याच्यानंतर त्याच्या ज्या एज लेंथ आहेत त्या एज लेंथ सांगतो बघा मी. लक्ष द्या इकडे की पहिले अल्फा बीटा आणि गॅमा. ओके. तर याच्यामध्ये ही एज लेंथ सी, ही एज लेंथ बी आणि ही एज लेंथ ए. काय ए. आता लक्ष द्या ज्यावेळेस कुठलंही क्रिस्टल स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतो तर क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन किंवा ज्या लागतात त्या म्हणजे अँगल. कारण की 3 डायमेन्शनल आहे म्हणून 3 अँगल आहेत अल्फा बीटा आणि गॅमा आणि 3 एज लेंथ आहेत ए बी सी. बाय युजिंग दिस वी कॅन ड्रॉ द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे ज्यावेळेस आपण एज लेंथ ए घेतली काय घेतली एज लेंथ ए त्यावेळेस त्याचा अँगल कुठला असेल बीटा आणि गॅमा. अँगल कुठला असेल त्याचा बीटा आणि गॅमा असेल. बघा लक्षात द्या बीटा आणि गॅमा. केव्हा एज लेंथ ए असताना. केव्हा सांगतो मी एज लेंथ ए असताना अँगल कुठला आला त्याचा बीटा आणि गॅमा. जस्ट होल्ड करा. तर अँगल जसं आपण कॅरी आउट करतोय तर हा जो अँगल आहे ए म्हणजे एज लेंथ ए त्यावेळेस अँगल कुठला आला अल्फा आणि बीटा आला. काय अँगल आला तो अल्फा आणि बीटा. ज्यावेळेस मी एज लेंथ बी घेतली एज लेंथ बी त्यावेळेस अँगल कुठला आला त्यावेळेस त्याचा अल्फा आणि गॅमा. ज्यावेळेस एज लेंथ सी घेतली त्यावेळेस अँगल कुठला आला अल्फा आणि बीटा. अँगल कुठला आला बाळांनो अल्फा आणि बीटा.
म्हणजे एज लेंथनुसार त्याचे अँगल बदलतात. एज लेंथनुसार काय होतं, त्याचे अँगल्स बदलतात. ज्यास मी एज लेंथ ए घेतली त्यास अँगल बीटा आणि गॅमा, ज्यास एज लेंथ बी घेतली त्यावेळेस अल्फा आणि गॅमा, एज लेंथ सी घेतली अल्फा आणि बीटा. आता लक्षात आहे, ज्यास मी एखादा क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ करतो, क्रिस्टल स्ट्रक्चर, तर त्यावेळेस हे क्रिस्टल स्ट्रक्चर तुमच्या समोर आलं का, दिसतंय का बघा. ओके, तर याच्यामध्ये दिस इज अ अँगल, दिस इज अ अँगल, हा पण काय झाला अँगल झाला आणि हा पण काय झाला अँगल झाला. आणि हे याच्यामधलं जे अंतर असेल त्याला आपण एज लेंथ असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, एज लेंथ. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे एज लेंथ, त्याला आपण कडा असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे अँगल, त्याला आपण तीन प्रकारचे अँगल असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा, आणि एज लेंथ ए, बी आणि सी असं असतात. आता हे झाल्यानंतर ज्यास आपण युनिट सेल आणि क्रिस्टल स्ट्रक्चरचं डेफिनेशन बघितली, त्याचं 3 डायमेन्शनल अरेंजमेंट बघितली, त्याच्यानंतर आपल्याला टाईप ऑफ युनिट सेल बघायचे. काय बघायचे आपल्याला, टाईप ऑफ युनिट सेल. मग युनिट सेलचे किती प्रकार आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे. टाईप ऑफ युनिट सेल. मग टाईप ऑफ युनिट सेलचं त्यास आपण कॅरी आउट करतो, तर प्रामुख्याने देर आर 4 टाइप ऑफ द युनिट सेल. हाऊ मेनी टाइप, देर आर 4 टाइप ऑफ द युनिट सेल. वी हैव रिटन हियर टाइप ऑफ युनिट सेल. दिसते का, टाइप ऑफ युनिट सेल. मग देर आर 4 टाइप ऑफ द युनिट सेल. फर्स्ट इज दॅट सिंपल, काय म्हणतो मी त्याला, सिंपल युनिट सेल. Second is that simple unit cell. Second is that body centered unit cell. Third is that face centered unit cell. And fourth is that end center युनिट सेल. किती प्रकार आहेत त्याचे, 4. कुठला पहिला प्रकार आहे, व्हॉट इज द फर्स्ट, इट इज अ सिंपल युनिट सेल. व्हॉट इज द सेकंड, बॉडी सेंटर युनिट सेल. व्हॉट इज द थर्ड, फेस सेंटर युनिट सेल. व्हॉट इज द फोर्थ, फेस सेंटर युनिट सेल नंतर फोर्थ इज दॅट एंड सेंटर युनिट सेल. मग आता याच्यामध्ये आपल्याला एंड सेंटरलाच दुसरं एक नाव दिलेलं आहे त्यांनी, एंड सेंटरलाच, त्याला आपण बेस सेंटर पण असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो त्याला, बेस सेंटर. तर आताच्या तासाला आपल्याला सिंपल युनिट सेल काय असतं ते समजून घ्यायचं आहे. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, टू ऑब्टेन द क्रिस्टल स्ट्रक्चर और टू फॉर्म द क्रिस्टल स्ट्रक्चर ॲट अ टाइम द constituent particle having size are same, त्यांचे साइज काय असेल, सेम असेल. The arrangement of constituent particle in 3 dimensional and to obtain the corresponding crystal structure, it is a simple cubic structure, it is a body center cubic structure, it is a face center cubic structure. आता मी एक डायग्राम तुम्हाला सिंपल युनिट सेलची समजून सांगतोय, लक्षात घ्या. टाइप ऑफ युनिट सेल मध्ये आपल्याला सिंपल युनिट सेल, बॉडी सेंटर, फेस सेंटर आणि एंड सेंटर आपल्याला बघायचं. When you draw this diagram, okay, this is आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॉर्नर्स आहेत. हा एक कॉर्नर, हा दुसरा, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 and 8. किती कॉर्नर दिसतात तुम्हाला? हाऊ मेनी कॉर्नर? देर आर 8 कॉर्नर. हाऊ मेनी कॉर्नर? देर आर 8 कॉर्नर्स and each corners
Let display. In each corners the constituent particle is present. प्रत्येक कॉर्नरला काय दिसते? constituent particle is present. मग आता लक्षात घ्या, आता constituent particle त्याला ॲटम सायन्स अँड मॉलिक्यूल असं म्हणतात, बरोबर. तर हा एक काय दिसतं तुम्हाला? स्पियर दिसतं, स्पियर. ओके, ह्या स्पियरचे काय केले मी? 8 पोर्शन केले. किती पोर्शन केले? 8 पोर्शन. तर 8 पोर्शन केल्यानंतर ते कसे दिसतात बघा, तुम्हाला सांगतो मी इथे. लक्ष द्या इकडे. बघा दिसतात का? हे 4 पोर्शन दिसतात का तुम्हाला बाळांनो? हे 4 पोर्शन दिसलेत का? हे 4, 1 2 3 आणि 4. आणि असेच हे 4 पोर्शन असतात. परत बघा असेच पुढचे 4 पोर्शन असतात. ज्यास आपण हे मॅच करतो, बघा असे दिसतात. म्हणजे हा एक सेक्शन घेतला मी असे एका स्पियरचे किती सेक्शन झाले? 8, बरोबर आहे. म्हणजे हा जो आहे हा एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथे, 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 हा एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथे. म्हणजे एका स्पियरचे किती पार्ट झाले? 8. किती झाले? 8. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्यास आपण सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर घेतो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं बघा, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे प्रेझेंट असतात? कॉर्नरला असतात. बघा लक्ष द्या. आता याच्यामध्ये क्लिअर दिसेल तुम्हाला. आता हा 1 2 3 4, बरोबर आहे. आता याच्या पाठीमागची साईड घेतली, 5 6 7 8. म्हणजे क्यूबला किती कॉर्नर असतात? 8. आणि प्रत्येक कॉर्नरला एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो. त्या स्ट्रक्चरला म्हटलं तर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. काय म्हटलं तर त्याला? सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. ओके. त्याच्यानंतर दुसरं असतं, त्याला म्हटलं तर बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर इज obtained from the simple cubic structure. In addition to that, one sphere is present at the center of the cube. म्हणजे बॉडी सेंटर हा कशापासून तयार झालेला आहे? इट इज obtained from the simple cubic structure or it is obtained from the primitive unit cell. In addition to that, the one sphere is present at the center of the body. बघा लक्ष द्या. आता हे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर आहे. हे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर बघा, कॉर्नर दिसतात की तुम्हाला? इथे पोर्शन बी दिसत असतील. बघा हा स्फिअरचे 8 पोर्शन तुम्हाला दिसत असतील. ओके, हे स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये जर मी एक स्फिअर असं सेंटरला ठेवला, सेंटरला, तर त्याला म्हटलं गेलं बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. काय म्हटलं गेलं त्याला? बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. ओके, ह्या बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चरमध्ये 8 कॉर्नरला, प्रत्येक कॉर्नरला एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. इन ॲडिशन टू दॅट वन स्पियर इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. त्याला म्हटलं गेलं बॉडी सेंटर. त्याच्यानंतर फेस सेंटर. पुढचं जे मी सांगतोय फेस सेंटर. फेस सेंटर क्यूबला किती फेसेस असतात? 6. बघा लक्ष द्या. ही 1, बरोबर, ही पाठीमागची 2, इकडची एक 3, इकडची एक 4, वरची एक 5 आणि वरची एक 6. बरोबर आहे. म्हणजे किती झाल्या? 6 फेसेस झाल्या. तर हा जो स्पियर आहे, हा स्पियर, आता असं लक्षात घ्या, हा पोर्शन तुमच्या साईडला आहे आणि हा पोर्शन ह्या फेसला आहे. म्हणजे एक स्पियर किती स्पेसेस कव्हर करतोय? 2. एक स्पियर किती फेसेस कव्हर करतोय? 2. या स्ट्रक्चरला म्हटलं गेलं फेस सेंटर. काय म्हटलं गेलं त्याला? फेस सेंटर. ह्या फेस सेंटरचे जर डायग्राम आपण काढायचं ठरवलं तर बघा लक्ष द्या, त्याची डायग्राम अशी असते बघा. 1 2 3 4 5 6. ओके, जर मी याला जॉईन केलं असं, मी जॉईन इट, तर what happened? The structure is obtained
this structure is collectively called as a face center. It is called as a face center. त्याला काय म्हटलं गेलं बाळांनो? फेस सेंटर असं म्हटलं गेलं. आता राहिला शेवटचा एक, तो म्हणजे कुठला की बेस सेंटर. काय म्हटलं त्याला? बेस सेंटर युनिट सेल. ओके, बेस सेंटर युनिट सेल म्हणजे काय की इट इज ऑल्सो ऑब्टेन बाय द सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर ऑफ प्रिमिटिव्ह. हा जो आहे हा स्पियर हा वरती ठेवला, याला ही जी फेस आहे इथे ठेवला आणि खाली ठेवला, त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हटलं जातं बेस सेंटर. म्हणजे जर आपण त्याची डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला तर ती डायग्राम ही अशी असते बघा. ओके, दिस इज एंड सेंटर. सॉरी, याला काय म्हटलं गेलं? बेस एंड सेंटर. याला काय म्हटलं गेलं? बेस एंड सेंटर. बघा मी प्रत्येक डायग्राम पण समजून सांगतो. This is a simple cubic structure diagram. In addition to that, one sphere is present in center of body. It is a body center. Okay. त्याच्यानंतर हा स्फियर इथे ठेवला, हा इथे ठेवला आणि हा इथे ठेवला आणि हा इथे ठेवला. ते कशाची डायग्राम झाली? इट इज अ फेस सेंटर. आणि हे सर्व असं स्किप केलं आणि इथे ठेवलं तरी कशाची डायग्राम झाली? इट इज अ बेस एंड सेंटर. अशा पद्धतीने आपण काय केलं इथे की युनिट म्हणजे लॅटिस पॉइंट म्हणजे काय, त्याच्यानंतर बेसिस म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, युनिट सेल म्हणजे काय आणि युनिट सेलचे टाईप आपण डिस्कस केले. उद्याच्या तासाला आपण त्याच्या पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत. ह्या डायग्राम सर्व पुस्तकात व्यवस्थित कॅरी करा, रीड करा. जर काही डिफिकल्टी असेल तर पुढच्या तासाला किंवा गुगल मीटच्या वेळेस मला तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, इथे थांबूया आपण.